मिळणार आहे। पाच षटकांचा सामना आपण पाहतोय। कंपल्सरी चेसिंग असणार आहे। या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय। विघ्नहर्ता तुडाळ विरुद्ध शिवसाई मापगाव या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी दोन्ही संघ शिवसाई मापगाव संघाचा विचार केला तर नक्कीच यावर्षी एक चांगल्या प्रकारच्या फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतोय। कारण का शिवसाई मापगाव संघाने या हंगामामध्ये अनेक विजेतेपद पटकावलेलं आहे। असा संघ आपण पाहतोय शिवसाई मापगाव। तर ऑन स्ट्राइक आपण पाहतोय साई आपण पाहतोय। ऑफिशियल पंच आपण पाहतो या सामन्यासाठी प्रसाद पेळणकर। त्याचप्रमाणे पहिला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण। नक्कीच एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय। गोलंदाज सर्व संघांना एक सूचना असणार आहे की आतमध्ये गार्ड कोणी बदलायचं नाहीये, अन्यथा कोणी बॅट घेऊन जायचं नाहीये। पेनल्टी देण्यात येईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। स्पर्धा आपली लाईव्ह टेलिकास्ट केली जाते तर याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय। गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून पाहायला मिळते। सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय। टिचून मारा आपण पाहतोय गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून। पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच साईला बॅक फुटवर पूर्णपणे ढकलून दिले गोलंदाज अभिराजने। बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय।
ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे त्या षटकामध्ये एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून। यावेळी मात्र आपण पाहतोय आसमान दाखवलाय, चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। नक्कीच एक चांगला फटका आपण पाहतोय। श्री गणेश आताच ओपन करतोय आपला फलंदाज साई राणे, ज्याच्या नावावर आपण पाहिलं तर तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे। तोच फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राइक, षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय, परंतु यावेळी मात्र झेल होतोय फलंदाज साई राणे। बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का शिवसाई माप। थँक्यू डीजे। पहिला धक्का लागतोय तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला। एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतेल। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 6 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून। विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून विचार केला तर एक चांगल्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते, ते अर्थात गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून। अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा। नक्कीच चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे, निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल। एका षटकानंतर आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 1 बाद 6 धावा धावफलकावर येत आहेत। एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अभिराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच ते एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं, तिथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एक अचूक टप्पा आपण पाहतोय, एक भेदक मारा आपण पाहतोय पाहायला मिळतोय, तो अर्थात विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून। अजूनही आपण विचार केला तर पॉवर प्लेचं एक षटक बाकी आहे। या एका षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला। नवीन गोलंदाज आपण पाहतोय विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून विनायक येतोय। वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन विनायकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अभिराज सारखीच ते गोलंदाजी करावी लागेल, कारण का समोर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज घातक फलंदाज आहेत। शिवसाई मापगाव संघाकडून आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी या दोन फलंदाजांकडून नेहमीच पाहायला मिळत असते। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय विशाल राऊत पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय प्रसाद राऊत पाहायला मिळतोय। दोन्ही आपण पाहिलं तर नक्कीच राऊत बंधू दिसत आहेत मैदानावर। तर विनायक बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल। पॉवर प्लेचा शेवटचा षटक आहे, या पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल, ते अर्थात गोलंदाज विनायक याला। पहिले षटक नक्कीच आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून लागले, कारण का या षटकाचा विचार केला तर केवळ 6 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलं, ते अर्थात गोलंदाज अभिराज याने। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये। एक धाव तर जोर येणाऱ्या या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल, ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते अर्थात 7 धावा धावफलकावर येत आहेत। चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते तुरळ संघाच्या माध्यमातून। राइट मोर द विकेट,
पुन्हा एकदा पाहतोय हुक पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र येत नाही आहे. एक अचूक टप्पा आपण पाहतोय, भेदक मारा पाहायला मिळतोय. धावांपासून अक्षरशः झगडावं लागते ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला, कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर पूर्णपणे फलंदाजासाठी फायदेशीर असतं, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज हवी ठरतोय. नक्कीच विनायकचं कौतुक करावं लागेल, तितके कमी असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणि ते मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट होतोय आणि फलंदाज विशाल राऊत बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का. दुसरा धक्का लागतोय तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण आपण पाहतो विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो या सामन्यासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतो हितेश येतोय. हितेश राऊत आपण पाहतोय मैदानावर एंट्री करतोय. हितेश आणि आपण पाहिलं तर प्रसादला इथे एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण का पूर्णपणे आपण पाहिलं तर अडचणीत सापडलाय तो अर्थात शिवसाई मापगाव संघ. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. एवढा आतापर्यंत 1 धाव खर्च केले. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्यांना दिसतोय. चांगला क्षेत्ररक्षण, 1 धाव तर चोर आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक चांगली रनबिंद विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून, आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 9 धावा धावफलक येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज हितेश राऊत बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का शिवसाई मापगाव संघाला. लागतोय तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाला या सामन्यामध्ये बॅकफुटवर पाठवलंय. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. नितेश आणि प्रसादला इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण का 3 महत्वपूर्ण मोहरे तंबूत परतलेत ते अर्थात शिवसाई मापगाव संघाचे. 1 टू गो. अप्रतिम गोलंदाजी, त्रिफळाची
इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 4 बाद केवळ 9 धावा धावफलकर येत आहेत. ज्या षटकांमध्ये धावा येणं गरजेचं होतं, ज्या षटकांमध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं, तिथे मात्र आपण पाहिलं तर काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, एक अचूक टप्पा, भेदक मारा, धावांपासून अक्षरशः झगडावं लागते. ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला. षटक क्रमांक पहिला आपण विचार केला तर अभिराजने केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर विनायकचं इथे कौतुक करावं तितके कमी, केवळ 3 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय आदित्य येतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून. आदित्य बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडूवर आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द पवेलियन, सुरेख गोलंदाज. मैदानामध्ये आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 बाद 9 धावा धावफलकर येत आहेत. अप्रतिम दर्जाची कामगिरी आज करून दाखवली. त्या अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाने षटकातील फुल चेंडू बॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. फलंदाज आपण पाहतोय अजित मानेला काहीच समजत नाहीये. पूर्णपणे आपण पाहिलं तर बांधून ठेवलंय, पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांपासून रोखून ठेवलंय. ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला. कारण का खऱ्या अर्थाने शिवसाई मापगाव संघ ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्याही फटकेबाजी मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण का आपण पाहिलं तर अपोजिट संघ विघ्नहर्ता तुडाळ अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका, नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. अर्थात शिवसाई मापगाव संघाला या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ते अर्थात 15 धावा धावफलकर लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे आणि 3ऱ्या षटकांमधील अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. माझे गुणलेखक आपण पाहतोय निलेशजी पाटील, एक सुरेख अशी गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच गुणलेखक म्हटलं की नक्कीच समालोचकांचा पाठीचा कणा म्हटलं जातं. कारण का आपण पाहिलं तर नक्कीच आम्ही चुकलो तरी चालतं, परंतु गुणलेखक इथे चुकता कामा नाहीये. कारण का पूर्णपणे एनालिसिस आपण पाहिलं तर नक्कीच गुणलेखकच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. आणि एक चांगली भूमिका आपण पाहतो निलेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 बाद 15 धावा धावफलकर लागल्यात. अर्धा संघ नक्कीच तंबूत परतलाय तो अर्थात शिवसाई मापगाव संघाचा. परंतु अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला. शिवसाई मापगाव संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक चांगला संघ आहे. या वर्षीचा जर त्यांचा फॉर्म बघितला तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी या वर्षीच्या हंगामात करून दाखवले. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तितक्याच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज आदित्य मानेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ही फटकेबाजी होणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला विनंती असेल की पंचांना कृपया वेळ दौडायचा नाही आहे, आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना आपण पाहतोय गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध खानाव, आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो. या प्रतिम दादाचा चेंडू पूर्णपणे आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज आदित्य. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते ती अर्थात आदित्यच्या माध्यमातून, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच एक कव्हरच्या दिशेने एक मोठा फटका आला होता तो अर्थात आदित्य मानेच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा टप्पा पाहायला मिळतोय तो अर्थात आदित्यच्या माध्यमातून. 2-2 गो, शेवटचे 2 चेंडूने शिल्लक. पुन्हा एकदा पाहतोय तितकं चांगलं क्षेत्रक्षण पाहतोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 16 धावा धावफलकर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिले तर 3 चालू आहे. अंतिम चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. बघूया अंतिम चेंडू मध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. चांगला फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सुरेख षटकानंतर आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 5 बाद 20 धावा धावफलकर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर उर्वरित 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. या षटकाचा विचार केला तर नक्कीच या षटकामध्ये थोडासा मागरा ठरतोय गोलंदाज आदित्य. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक आपण पाहिलं तर दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन विनायक येतोय, ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अप्रतिम षटक फेकलं होतं. अर्थात दुसऱ्या षटकामध्ये आपण केवळ 3 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय NSC खाना विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. NSC खानाव संघाची इथे टीम लिस्ट आलेली आहे, तरी गावदेवी गोंधळपाडा आपण आपली लिस्ट पाठवायची आहे त्वरित आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया, जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत. गावदेवी आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुरळ आणि शिवसाई मापगाव या 2 संघ दरम्यानची लढत आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं घेऊन येतोय गोलंदाज विनायक. बघूया विनायक इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. षटकातील पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका स्क्वेअर लेग दिशेचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं चालू आहे, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावाने चालणार नाही आहे. त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला इथे मोठे स्ट्रोक येणे तितकंच महत्वाचं असणार आहे. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक धाव तर जोर येते. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. त्या अर्थात 22 धावा धावफलकर येत आहेत. 5 बाद 22 धावा धावफलकर लागल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय विघ्नहर्ता तुरळ संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतो चांगला फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळालं. तीन धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते. एक धाव तर नक्कीच सेव्ह करण्यात यशस्वी होतोय तो अर्थात विघ्नहर्ता तुरळ संघ. आणि या 3 धावेनं
3 धावांनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू, परंतु यावेळी आपण पाहतोय नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं चालू आहे आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय बॅकफ्लोर खालेला चेंडू नक्कीच इथे मात्र फलंदाज तंबूत परतेल. एक चांगला झेल पाहायला मिळतोय आणि 6वा धक्का लागेल तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला. आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे आपली टीम लिस्ट घेऊन. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 बाद 26 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रथमेश येतोय. चांगला फटका आपण पाहतोय. नक्कीच यावेळी चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी नक्कीच मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात अजितच्या माध्यमातून. आणि या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 32 धावा धावफलकावर येत आहेत. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडे. षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. फलंदाज अक्षय मानेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सॉरी अजित मानेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक चांगला आपण फटका पाहायला मिळतोय तो अर्थात अजितच्या बॅट मधून. तब्बल आपण पाहिलं तर 3रा षटकार पाहायला मिळतोय आणि हे मोठे स्ट्रोक येणे तितकंच महत्वाचं होतं ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 6 बाद 38 धावा धावफलकावर येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचं षटक येणं बाकी आहे अर्थात स्लॉगरचं षटक. या स्लॉगरच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात शिवसाई मापगाव संघाला. चांगल्या प्रकारची आपण पाहतोय कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात फलंदाज अजित मानेच्या बॅट मधून. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रथमेश पाहायला मिळतोय. प्रथमेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे स्लॉगरचं षटक आहे. या स्लॉगरचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात प्रथमेश आणि अजित याला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय विघ्नहर्ता तृणाल संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेऊन रविराज येतोय. रविराज सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवायची आहे. प्रथमेश आणि अजित आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळतात शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून. तर शेवटचं षटक आपण पाहतोय विघ्नहर्ता तृणाल संघाच्या माध्यमातून रविराज येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात परंतु या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि क्षेत्रशक्ती ते कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज प्रथमेश बॅक टू द पवेलियन.
पाणी घेऊन जायचं आहे। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5 व प्रगतीपथावर असताना शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 7 बाद 38 धावा धावफलकावर लागल्यात। चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज रविराजच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज रविराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले। नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मंथन येतोय। पूर्णपणे या सामन्याचा विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटवर सरकलाय तो अर्थात शिवसाई मापगाव संघ, कारण का 5 षटकांचा विचार केला तर नक्कीच इथे जास्तीत जास्त 50 धावा इथे करायच्या होत्या त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला, परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुडाळ संघाचं इथे कौतुक करावं लागेल। काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अजित माने पाहायला मिळतोय। त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 3 षटकार पाहायला मिळालेत आणि अजूनही आपण विचार केला तर पहिल्या सत्रामधील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच त्याला करून दाखवावी लागेल ते अर्थात शिवसाई मापगाव संघासाठी। षटकातील फुल चेंडू रॅट मोर द विकेट, परंतु यावेळी आपण पाहतोय पंच नाखुश दिसत आहेत। स्वेर चेंडूची घोषणा केली जाते। अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते आणि या एका धावेने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 39 धावा धावफलकावर लागल्यात। षटक क्रमांक आपण पाहिले तर अंतिम चालू आहे आणि या अंतिम षटकामध्ये आपण पाहिले तर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल फलंदाज अजित याला। इथे मात्र काय होतंय अप्रतिम आपण पाहिलं तर नक्कीच इथे लकी ठरला जातोय फलंदाज मंथन। 9 चेंडू आपण पाहतोय स्वेर चेंडू आपण पाहतोय स्वेर आणि चौकार असा एकूण 5 धावांचा बोनस मिळेल तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला। नक्कीच धावा येणं गरजेचं होतं ते अर्थात शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून आणि ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाजाचं थोडस खराब कामगिरी म्हणता येईल, कारण का स्वेर +4 अशा एकूण 5 धावा धावफलकावर येत आहेत। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावा धावफलकावर लागल्यात। कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होतोय मापगाव संघ। चांगला फटका आपण पाहतो यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय। जोपर्यंत चेंडूवर येतो तोपर्यंत नक्कीच इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। एक चांगली रणनीती विकेट मंथनावर पाहायला मिळते ते अर्थात अजित आणि मंथनच्या माध्यमातून आणि या 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल। एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वा आणि अंतिम प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच पाहायला मिळते ते अर्थात फलंदाज अजितच्या माध्यमातून। षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळलेला फटका। 1 धाव तर जोर येते, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। येथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुडाळ संघाचं थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, जिथे आपण पाहिलं तर 2 धावा होत्या तिथे मात्र आपण पाहतोय 4 धावा वसूल केल्यात। अप्रतिम दर्जाची रनिंग मिडविन द विकेट मैदानावर पाहायला मिळते। ओव्हरथ्रोचा कुठेतरी फायदा घेतोय शिवसाई मापगाव संघ आणि या 4 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 50 धावा। 50 धावा धावफलकावर लागल्यात, अर्थात अर्धशतक नक्कीच कंप्लीट केले जात आहे ते अर्थात शिवसाई मापगाव संघाचं। अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे। या उर्वरित 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात अजित माने याला। अप्रतिम दर्जाची आपण पाहतोय फटकेबाजी पाहायला मिळाली अजितच्या माध्यमातून। चांगला फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। सॉरी अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, थोडीशी मिस्टेक झाली होती। 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर आणि या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स शिवसाई मापगाव। 51 धावा धावफलकावर लागल्यात। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय। 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 52 धावा धावफलकावर लागल्यात।
फलंदाज अजित मानेचं कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे, कारण का ज्या स्थितीमध्ये संघ होता त्या स्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. पूर्णपणे पिछाडीवर होता तो अर्थात शिवसाई मापगाव संघ, परंतु त्यानंतर एक वाखाणण्याजोगी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली, ते अर्थात अजित मानेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या सत्रातील. 1 टू गो. आणि ते मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात मंथन बॅक टू द पवेलियन. पाहिलं तर दुसऱ्या षटकात 3 धावा आल्या होत्या आणि 3 विकेट गेल्या होत्या, त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाच्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आल्या. चौथ्या षटकाचा विचार केला तर त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या आणि 5व्या षटकाचा विचार केला तर 14 धावा आल्या. एक चांगल्या प्रकारची नक्कीच आपण पाहतोय कामगिरी शिवसाई मापगाव संघाने त्यानंतर केले. कौतुक करावं लागेल ते अर्थात अजित माने याचं. तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने एक चांगल्या प्रकारची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील तिसरा सामना NSC ठाणा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. या दोन संघादरम्यानची नक्कीच लढत मैदानावर पाहायला मिळणार आहे. NSC ठाणा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर विनंती करतो की गावदेवी गोंधळपाडा आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, तरी विनंती असेल की गौरव कवळे आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. NSC ठाणा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. तर सामन्याकडे वळूया. आपण पाहतोय जिथे चालू असलेला सामना विघ्नहर्ता तुडाळ विरुद्ध शिवसाई मापगाव या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच समाप्त झालाय आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर शिवसाई मापगाव संघाची धावसंख्या 7 बाद 52 धावा धावफलकावर लागल्यात आणि 53 धावांची गरज असेल ती अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघासमोर. विघ्नहर्ता तुडाळ संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. विनायक आणि राजा आपण पाहतोय. हॅलो हॅलो शिवसाई मापगाव संघ आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. NSC ठाणा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय मैदानावर.
तर शिवसाई मापगाव संघ चला आपण तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। सलामीची जोडी आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून विनायक आणि राजा आपण पाहतोय। येणारे आपण पाहिलं तर 30 चेंडू, या 30 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 53 धावा करायच्या आहेत। त्या अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो, त्यामुळे या 53 धावा कराव्याच लागतील विघ्नहर्ता तुडाळ संघाला। प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो या मैदानावर रंगते। आजच्या पहिला दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर दुसरा सामना रंगतोय तो अर्थात विघ्नहर्ता तुडाळ विरुद्ध शिवसाई मापगाव या दोन संघांदरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते। पहिल्या सत्राचा खेळ नक्कीच समाप्त झालाय, दुसऱ्या सत्राला बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून, कारण का 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे त्या अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून। किंबहुना विचार केला शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून तर या 53 धावा सेव्ह करणार का शिवसाई मापगाव संघ, कारण का या 53 धावा नक्कीच सेव्ह कराव्या लागतील। या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच या 53 धावा सेव्ह कराव्या लागतील आणि या 53 धावा जर सेव्ह करायच्या असतील तर इथे अचूक टप्पा भेदक मारा धावांपासून इथे वंचित ठेवावं लागेल त्या अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला। सलामीची जोडी आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून ऑन स्ट्राइक राजन पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंडला विनायक पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रसाद येतोय। पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा चेंडू स्वेर आहे। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होणार त्या अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाचं आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून हितेश येतोय। वैयक्तिक पहिली आणि सांघिक घेऊन रॅट मोर द विकेट। अप्रतिम दादाचा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाज राजनला बीट करून जातोय। चेंडून बॅटचा इथे संपर्क होत नाहीये, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय, एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाज हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि ही गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे त्या अर्थात शिवसाई मापगाव संघाला। पहिले 2 षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेचे षटक आहेत, या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे धावांपासून रोखायचं असेल तर अशाच पद्धतीची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज हितेशच्या माध्यमातून। यावेळी झेल होणार का, झेल मात्र होतोय फलंदाज राजनची खेळी संपुष्टात। पहिला धक्का विघ्नहर्ता तुडाळ संघाला। विनायक आपण पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज, या 2 फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाची। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 1 धाव फलकावर लागले। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे। षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय, 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर।
आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 2 धावा धावफलकावर लागल्यात। एक कंजूसी गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलंय ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला। अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकातील। बघूया शेवटचे 2 चेंडू ते कशा प्रकारे असतील। झेल मात्र सोडला जातोय तो देखील आपण पाहतो विनायक सारख्या एक मोठ्या फलंदाचा। नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर थोडस गचाळ क्षेत्ररक्षण शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून अर्थात साई राणेच्या माध्यमातून पाहायला मिळालं। एक धाव नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 2-3 धावा धावफलकावर येत आहेत। जीवदान नक्कीच मिळाले ते अर्थात विनायक याला आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल तो अर्थात शिवसाई मापगाव संघाला। आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच गरजेचं आहे। चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्यांना दिसतो आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय। बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 झेल सोडले जातात। दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालं जातंय। या दोन्ही जीवदानाचा नक्कीच इथे पुरेपूर फायदा घेणार तो अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघ। एक षटकांचा इथे खेळ समाप्त झाला। एका षटकानंतर आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुडाळ संघाची धावसंख्या 1 बाद 4 धावा धावफलकावर लागल्यात। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाले परंतु आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते ते अर्थात शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून। कृपया मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे। प्रसाद दिलवन अलिबाग संघाचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती असेल की मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे। नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक घेऊन साई राणे येतोय शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून। बघूया साई राणे इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, इथे कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। नवीन गोलंदाज आपण पाहतोय या शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन साई राणे येतोय। साई राणे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे। शिवसाई मापगाव संघासाठी एक चांगल्या प्रकारची कामगिरी तो नेहमीच देत असतो। आज बघूया इथे या मैदानावर इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आदित्य पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईकिंगला विनायक पाहायला मिळतोय। दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं तर मागच्या षटकामध्ये जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल तो अर्थात या 2 फलंदाजांना। 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। येणारे अजूनही आपण पाहिलं तर 24 चेंडू येणे शिल्लक आहेत आणि तब्बल 49 धावांची गरज असणार आहे ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला। दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय। खराब सुरुवात नक्कीच म्हणता येईल गोलंदाज साई याची स्वेर चेंडूची घोषणा होते। अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 5 धावा धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर असताना एक चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय। 1 धाव तर जरूर येते चेंडूवर। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। एक चांगली रणबिंद विकेट मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून। या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 7 धावा धावफलकावर येत आहेत। परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोलंदाज साईचं कौतुक करावं लागेल कारण का पूर्णपणे आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुडाळ संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे रोखून ठेवलंय आणि मोठे स्ट्रोक येणं तितकंच महत्त्वाचं आहे तुडाळ संघाला। चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। 1 धाव तर जरूर येते लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय। चांगला फटका आदित्यच्या बॅट मधून पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 8 धावा धावफलकावर येत आहेत।
अजूनही आपण विचार केला तर या षटकाचा 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या उर्वरित 4 चेंडूमध्ये बघूया ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. ते अर्थात गोलंदाज साईच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. चांगला एफर्ट्स आपण पाहतोय अजित मानेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 9 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात साई राणेच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 5 धावा खर्च केल्यात. अजूनही आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 3 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आदित्य पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु येथे पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव तर नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करेल अर्थात 10 धावा धाव फलकावर येत आहेत. थोडीशी आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथवर कुठेतरी बिघडतोय गोलंदाज साई राणे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. 2 स्क्वेअर चेंडू तर नक्कीच फेकले गेलेत परंतु त्यानंतर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतो बॅक टू द बॉल खेळून काढलेला हा चेंडू. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 11 धावा धावफलकावर येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर विघ्नहर्ता तुडाळ संघाला इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील कारण का आपण पाहिलं तर 53 धावा करायच्या आहेत. त्या 53 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी आणि दुहेरी धावाने चालणार नाही आहे. ते अर्थात तुडाळ संघाला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पूर्णपणे आपण पाहिलं तर रिस्पेक्ट पूर्वक खेळलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 12 धावा धाव फलकावर लागत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहेत परंतु आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथं धावा येणं गरजेचं होतं ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाला त्या धावा मात्र येत नाही आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर एक अचूक टप्पा भेदक मारा धावांपासून पूर्णपणे झगडावं लागते ते अर्थात विघ्नहर्ता तुडाळ संघाच्या माध्यमातून. एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच आज शिवसाई मापगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वन टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल आणि ते मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्यात. कृपया विनंती असेल की मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त होईल आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय विघ्नहर्ता तुडाळ संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा धावफलकावर लागल्यात. तत्पूर्वी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. या तिसऱ्या षटकाचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे. धन्यवाद. ओ टू पार्थ घरत. तर मित्रांनो आपण मैदानाकडे वळूया. मी पार्थ घर तुमचं सर्वांचं स्वागत करतो.
प्रसाद 11 आयोजित या स्पर्धेमध्ये. तर मैदानाकडे चालू असणारा सामना विघ्नहर्ता तुडाळ विरुद्ध शिवसाई मापगाव. तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो मापगाव संघाचा एक धडधाकट गोलंदाज हितू राऊत आणि आल्या आल्या त्याने आपला डंका पेटवला, आपली छाप सोडली आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. विघ्नहर्ता तुडाळ संघाला अजून एक झटका लागतोय. फलंदाज आदित्य बाद होतोय. हितू राऊतने आल्या आल्या आपला डंका पेटवला, आल्या आल्या विकेट मिळवून दिले आणि आल्या आल्या तुडाळ संघाला एक हादरा दिलाय. तर मैदानाकडे आतिश वाटचाल करतो एक नवीन फलंदाज. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती 13 धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. जर मित्रांनो आपण या मैदानाचा जर एक आलेख बघितला, एक फॉर्मॅट बघितला, तर या मैदानावर 40 ते 45 धावा हा एक फायटिंग टोटल म्हणून होऊ शकतो आणि त्या प्रकारे वाटचाल करताना दिसतोय तो विघ्नहर्ता तुडाळ संघ. त्यांना संपूर्णपणे रोखण्यास सॉरी मित्रांनो, थोडी चूक झाली. पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा समाप्त झाला. 52 धावा करायच्या आहेत आणि यावेळेस मात्र बॅटची कडा घेते. चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये जातोय आणि आता मात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठ्या टोटल कडे वाटचाल करायचे. 53 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य असं आहे ते तुडाळ संघासमोर. त्यांना रोखण्याचा प्रयत्न असणार नक्कीच हा शिवसाई मापगाव संघाचा. हितू राऊतचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न चुकतोय. फलंदाज झुकतोय, चेंडू जातोय तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली आहे ती 13 धावसंख्येवर. अजूनही तब्बल 40 धावा करायला लागतील. चेंडू शिल्लक आहेत ते यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय पण एक साधा सोपा झेल सुटतोय तो लॉंग ऑफ रिजन मध्ये. धावसंख्या एकाने पुढे सरसावली 14 धावसंख्येवर. अजूनही मित्रांनो दिल्ली खूप लांब आहे, कारण अजूनही 39 धावांची गरज आहे ती उरलेल्या. पुन्हा एकदा एक सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातो. एक धाव नक्कीच मिळेल. शिवसाई मापगाव संघ अतिशय सुरेख अशी गोलंदाजी घेऊन आलाय. धावसंख्या 15 वर स्थिरावली आहे. हितू राऊत आपल्या संघासाठी अतिशय भेदक असा मारा करतोय. संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतोय आणि हा शेवटचा चेंडू स्टीअर केलाय तो डीप एक्स्ट्रा. हॅलो, 3 षटकांचा 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. अजूनही मित्रांनो येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल ती विघ्नहर्ता तुडाळ संघाला. जर त्यांना विजयपद गाठायचं असेल, जर त्यांना विजयाचा पल्ला ओलांडायचा असेल, तर येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. तर संघाकडून चौथं षटक घेऊन आलाय तो साई राणे. सांघिक चौथं व वैयक्तिक दुसरं षटक. आपण जर या मैदानाचा जर आलेख बघितला तर या एंडने गोलंदाजी करणारा गोलंदाज एक चांगला गोलंदाज असा ठरवावा लागतो प्रत्येक संघाला, कारण आपल्याला समुद्र किनारी लाभलेलं हे मैदान आहे. आणि जर राईट हँडेड बॅट्समनचा विचार केला तर या एंडने भरपूर जास्त धावा कुठल्या जातात आणि त्यासाठी साई राणेच्या हातात गोलंदाजीची धुरा आहे, गोलंदाजीची कमान आहे. वळूया मित्रांनो मैदानाकडे. 12 चेंडू आणि 37 धावा.
अतिशय सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकेरी धावेने धावसंख्या पुढे चालली आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला विजयाचा पल्ला गाठायचा तर आपल्याला नक्कीच काही मोठ्या फटक्यांची गरज असेल, काही मोठ्या स्ट्रोक्सची गरज असेल आणि त्याच मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो साई राणे. आता मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरले, ब्लॉक होल चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल करते तो अमर झेंडे, एक तुडाळ संघाचा घणाघाती फलंदाज. याच्याकडे आता चांगले स्ट्रोक्स नक्कीच आहेत मित्रांनो, पण ते स्ट्रोक त्याला योग्य दिशेने वापरावे लागतील, कारण संघाला खूप मोठ्या धावांचा पल्ला गाठायचा आहे. अजूनही 36 धावांची गरज आहे. तर मित्रांनो, यापुढील होणारा सामना एनसीसी खाना विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपला जो काही निर्णय असेल तो त्वरित अंमलात आणायचा आहे. तर वळूया मित्रांनो मैदानाकडे. नवीन फलंदाज अमर सामना करतो तो साईचा. साई याने आपल्या गोलंदाजीने या सामन्यात नक्कीच छाप सोडलेली आहे. पुन्हा एकदा फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू ढकललाय तो डीप मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल, दुसरीचा प्रयत्न असेल पण एकाच धावेवर समाधानी मानावं लागते आणि धावसंख्या झाली आहे ती 18. येणारे 9 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल ती विघ्नहर्ता तुडाळ संघाला. चांगला स्ट्रोक आणि सुरेख क्षेत्ररक्षण गाव कॉर्नर झोन मध्ये बघायला मिळते आपल्याला. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरसावले, धावसंख्या झाली ती 20 धावा. अजूनही मित्रांनो 8 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील विघ्नहर्ता तुडाळ संघाला. त्यांच्या फलंदाजीकडे नक्कीच त्या प्रकारचे स्ट्रोक्स आहेत, त्या पद्धतीची फलंदाजी आहे, त्या प्रकारचं टेक्निक आहे, पण त्या टेक्निकचा योग्य वापर साई राणेच्या विरोधात नक्कीच करावा लागेल. जर या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तर शेवटच्या षटकातला लोड, शेवटच्या षटकातला दबाव थोडा कमी होऊ शकतो. आणि आता मात्र साई राणे थोडा भरकटतोय. यष्टनच्या वेध घेण्याच्या नादात सोयरा चेंडू फेकते. धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या 21 झाली. सुंदर असा तटवलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. एक धाव नक्कीच मिळेल आणि एकाच धावेवर समाधान राहावं लागते. तर मित्रांनो समीकरण थोडस झुकते ते शिवसाई मापगाव संघाच्या बाजूने, कारण येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 3 ते 4 मोठे स्ट्रोक नक्कीच खेळावे लागतील विघ्नहर्ता तुडाळ संघाला आणि त्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तो साई राणे याचा. एकतीस धावांची गरज आहे अजून. 7 चेंडू आणि 31 धावा. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू जातो तो सरळ काऊ कॉर्नर सीमारेषा पार 6 धावांसाठी.
दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि गावदेवी गोंधळपाडा संघाने तयार राहायचे. आपला जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर अंमलात आणायचा आहे. तर मित्रांनो जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. तर मित्रांनो सामन्याकडे वळूया. शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजलंय. पहिला चेंडू सरळ तटवलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. वनभाऊ क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एका धावेने धावफलक पुढे सरसावत. धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल ती विघ्नहर्ता तुडाळ संघाला. सुंदरीत तटवलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. तर मित्रांनो येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. 4 मोठ्या स्ट्रोकची गरज असेल ते विघ्नहर्ता तुडाळ संघाला आणि त्या स्ट्रोक पासून वंचित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तो मापगाव संघ. आणि यावेळेस मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. सामना आपल्या बाजूला झुकवतो तो मापगाव संघ. सामन्यातली हवा काढून घेतो. आता मात्र समीकरण थोडं कठीण आहे. समीकरण थोडंसं मुश्किल आहे कारण गोलंदाजाच्या चुकीशिवाय हे समीकरण पार होऊ शकत नाही कारण 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. आता मात्र फलंदाज भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी करतोय. सामना पूर्णपणे आपल्या पकडीत घेतलाय मापगाव संघाने. तर त्यांना अशा प्रकारच्या चुका नक्कीच अवॉइड कराव्या लागतील कारण आता मात्र 3 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. जरी 3ही मोठे फटके आले तरी सामना आपला झोळीत टाकायचा एक चांगला प्रयत्न करू शकतो तो मापगाव संघ. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. आता मात्र समीकरण पूर्णपणे झुकले ते शिवशाही मापगाव संघाच्या बाजूने. 2 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा अचूक गोलंदाजी. अतिशय सुरेख नियंत्रणित गोलंदाजी करतोय. आता मात्र तुलवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण सामना पूर्णपणे झुकला होता आणि सामना आपल्या झोळीत टाकलाय तो शिवशाही मापगाव संघाने. तर मित्रांनो यापुढे होणारा सामना एनसीसी खाना विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा. गोंधळपाडा संघ आपला निर्णय लवकरात लवकर अंमलात आणायचा आहे. अभिनंदन शिवशाही मापगाव संघ आणि धन्यवाद विघ्नहर्ता तुडाळ संघ. अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करत राहा. अशाच प्रकारे आम्हाला साथ देत राहा.
लवकर आपला निर्णय अंमलात आणायचे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. पहिल्या फेरी आतापर्यंत समाप्त झालेली नाहीये. लवकरात लवकर आपला निर्णय अंमलात आणा, लवकरात लवकर.